महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात गेमिंग, क्रिएटिव्ह इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित जेनो पिक्सल अँड प्ले अँड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. वार्षिक टोल पासच्या किमतीत 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. त्यामुळे नेहमी राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुम्हाला आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ केली आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे थैमान सुरू आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांना मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी येथील वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार आता झाला आहे. 2 जणांनी दाऊदशी संबंधित जमीन विकत घेतली आहे. या जमिनींचा लिलाव वारंवार करण्यात आला होता, पण या जमिनीची खरेदी करण्यासाठी कुणीही तयार नव्हतं. आता अखेर दाऊदची वडिलोपार्जित जमीन विकली जाणार आहे. केंद्र सरकारने हा लिलाव आयोजित केला होता. एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता चळवळीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गुरुवारी 19 मार्च रोजी गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले. 11 जहाल माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या प्रमुख प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन महामार्ग बनवण्याची तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत-नेरळ येथून हा महामार्ग पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे जोडला जाईल. राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहनांना हा सोयीस्कर महामार्ग असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन नेरळ-शिरूर या महामार्गासह विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेत दुग्ध व्यवसाय, शेळी, मेंढीपालन, कुक्कुटपालन तसेच चारा विकास आणि विविध घटकांद्वारे ग्रामीण भागात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 तळे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री अदिती तटकरे, भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नेपाळच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने प्रस्थापितांना धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता देशाची सत्ता एका तरुण नेतृत्वाच्या हाती म्हणजेच बालेंद्र शाह उर्फ बालेन यांच्या हाती जाणार आहे. येत्या 27 मार्च रोजी बालेंद्र शाह नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशभरात औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या भारत औद्योगिक विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी तब्बल 33,660 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात 100 प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क उभारण्याचा उद्देश आहे. या योजनेद्वारे जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करून भारताच्या उत्पादन क्षेत्राची क्षमता वाढवणे आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देणे अपेक्षित आहे. पुणेकरांसाठी आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली होती त्या प्रवासाचा मार्ग आता मोकळा झालाय. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 प्रकल्पाने आता वेग घेतला असून लवकरच शहरातील वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आता मे 2026 हे नवे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील एकूण 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत. मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 अंतर्गत महत्त्वाचा आदेश जारी केलाय. या आदेशानुसार देशातील सर्व तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन तसेच पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादन, साठा आणि वितरणाबाबतची माहिती सरकारला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही माहिती पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल या विभागाकडे सादर करावी लागणार आहे. हा आदेश सरकारी तसेच खासगी कंपन्यांनाही लागू असणार आहे. यामुळे देशात किती कच्चे तेल उत्पादन होते, किती निर्यात होते तसेच नैसर्गिक वायूचा किती पुरवठा केला जातो याची संपूर्ण माहिती सरकारला मिळणार आहे. राज्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतलाय. ही नवीन नियमावली 3 ते 4 महिन्यात लागू केली जाईल अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली आहे.
डीजीसीएने पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांना महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. बहारीन, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, UAE आणि सौदी अरेबिया यांच्या प्रभावित हवाई क्षेत्रात उड्डाणे करू नयेत अशा सूचना डीजीसीएने दिल्या आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा आणि स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात यांच्या अटकेनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणातील दोषी आणि संबंधितांवर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिल्याने चाकणकर यांचे पद जाणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.